छातीमध्ये दुखणे हे लक्षण पित्तामुळे होते की हार्ट अटॅकमुळे होते हे कसे ओळखाल? नंबर 1 वरती आहे वेदना. जेव्हा पित्तामुळे छातीत दुखत असतं तेव्हा तिथल्या वेदना हे बर्निंग सेन्सेशन सारख्या असतात आणि शार्प असतात, म्हणजे सुई टोचल्याप्रमाणे एका जागेवरती वेदना असतात. आणि शक्यतो या वेदना या पोटाच्या वरच्या भागामध्ये किंवा आपल्या छातीच्या बरोबर मध्यभागी, ज्याला कॉलर बोन असं म्हणतात, तिथे होत असतात. आणि जेव्हा हार्ट अटॅकमुळे वेदना होतात तेव्हा त्या वेदना हे एकदम आपलं अंग किंवा छातीत जखडल्यासारख्या वेदना असतात आणि त्या एकदम तीव्र स्वरूपाच्या असतात. छातीवरती एकदम जास्त दाब पडल्यासारख्या वेदना या हार्ट अटॅकमुळे असतात. आणि शक्यतो या आपल्या हृदयाच्या सेंटरला किंवा आपल्या छातीच्या डाव्या बाजूला वेदना असतात. नंबर 2 रेडिएटिंग पेन म्हणजे वेदना पसरणे. जेव्हा ऍसिडिटीमुळे वेदना होतात तेव्हा त्या रेडिएटिंग पेन नसतात, म्हणजे वेदना पसरत नाहीत. परंतु हार्ट अटॅकमुळे ज्या वेदना असतात त्या रेडिएटिंग पेन असतात, म्हणजे त्या वेदना आपल्या हृदयापासून आपला मान असेल, खांदा असेल, आपला संपूर्ण डावा हात असेल किंवा अगदी डाव्या हाताच्या बोटापर्यंत या वेदना सगळीकडे पसरत असतात. त्यावरून तुम्ही ओळखू शकता की ह्या हार्ट अटॅकच्या वेदना आहेत. नंबर 3 जेवण आणि वेदनेचा संबंध. जेव्हा ऍसिडिटीमुळे वेदना होतात तेव्हा त्या जेवणाशी संबंधित असतात. जास्त तेलकट तिखट पदार्थ खाल्ल्याने त्या पेन वाढत असतात. परंतु हार्ट अटॅक मधल्या वेदना असतात त्याचा जेवणाशी काहीही संबंध नसतो. तुम्ही कोणत्याही पद्धतीचं अन्न जर खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी ह्या वेदना कंटिन्युअस तुम्हाला होत राहतात. नंबर 4 वरती आहे घाम. जेव्हा ऍसिडिटीमुळे वेदना होतात तेव्हा तिथे क्वचितच घाम येतो किंवा कधी कधी येतही नाही. परंतु आपल्याला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा जास्त प्रमाणामध्ये घाम येतो. त्यामुळे जास्त घाम येऊन जर छातीत दुखत असेल तर ते हार्ट अटॅकमुळे असू शकते. नंबर 5 वेदनेपासून आराम. जेव्हा पित्तामुळे चेस्ट पेन जास्त होत असतात तेव्हा तुम्ही अँटासिड्स म्हणजे पित्ताची औषधं घेतली किंवा थोडंसं पाणी वगैरे पिलं तर तुम्हाला वेदनेपासून आराम मिळू शकतो. परंतु हार्ट अटॅकमुळे जर तीव्र वेदना होत असतील तर तिथे तुम्ही कितीही पित्ताची औषधं घेतली किंवा रेस्ट घेतली तरीही आराम मिळत नाही. तुम्हालाही वरीलपैकी कोणतीही लक्षणं असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका किंवा पित्तामुळे छातीत दुखते म्हणून हार्ट अटॅकडेही कधीही दुर्लक्ष करायचं नाही. योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला त्वरित घ्यायचा आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये पेन असा मेसेज करू शकता. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.